परत एकदा अंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी लाडावून ठेवलेले लाडोबा आज प्रचंड गोंधळलेले, चिडलेले, अस्वस्थ झालेले महाराष्ट्रानं बघितलं. या मनोज जरांगेंचा रोख पहिल्यांदा चवनरावजी भुजबळ साहेबांकडे म्हणजे नाशिककडे होता. पुन्हा त्यांचा रोख देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे होता. परत त्यांचा रोख परळीच्या मुंडे बंधू भगिनींकडे होता. पण आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य हे होतं की आज त्यांनी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे रोख वळवला. हे मनोज जरांगेंना नक्की झालंय काय? त्यांची चिडचिड समजू शकतो मी. बघा, ते काल बोलले की मी जी प्रमाणपत्र रद्द झालेत त्यांचा उद्या समाचार घेणार आहे. ज्यांची प्रमाणपत्र रद्द झाली त्यांच्यावर हा माणूस एक ब्र शब्द बोलला नाही. बोलले कुणावर? दहीहंडे यांच्या प्रमाणपत्र रद्द होण्यावर. त्यांचा दावा असा आहे की दहीहंडेंकडे नोंद सापडली तर 3000 दहीहंडेंना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हे आजची जी पत्रकार परिषद होती मनोज जरांगेंची, हे आजपर्यंत दावा करत होते की मी छावा आहे, मी वाघ आहे. पण आज ते बळीचा बकरा दिसले मला. बळीचा बकरा तेच बोलले, मी नाही बोलत. परत तुम्ही म्हणसाल तुम्ही त्यांच्यावर टीका करताय का? तेच बोलले की माझा बळीचा बकरा. हे बघा, इथं प्रमाणपत्र इश्यू करणारी एक संस्था असते आणि ते प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवणारी क्वासाई ज्युडिशियरी स्वरूप आहे, न्यायालयाचा ज्याला दर्जा आहे, ती लोक प्रमाणपत्र व्हॅलिड करत असतात. मनोज जरांगेंना तेच मान्य नाही. मुळात अशा क्वासाई ज्युडिशियरी स्वरूप असणाऱ्या एखाद्या संस्थेला कुठलाही पुढारी फोन करू शकत नाही. असं करणं म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं. अरे, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत, आम्ही व्हीजीएनटी मधली माणसं आहोत, आरक्षण घेणारे एससी एसटी बांधव आहेत. या लोकांनी कधी प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आम्ही तुम्हाला पराभूत करू, अशी भाषा कधी वापरली नाही. आम्ही संविधान मानणारी लोक आहोत, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. आम्ही इथं समतेचं तत्व संविधानानं जे स्वीकारलंय, हर एक माणसाचा हक्क अधिकार मानणारी माणसं आहोत आणि आम्ही बघून घेऊ. आणि काय हे बघा, हे आंदोलन मनोज जरांगेंचं शिक्षण आणि नोकऱ्यांवरचं आंदोलन आता राजकारणापर्यंत येऊन पोहोचले. आजची पत्रकार परिषद ते त्या प्रमाणपत्रावर बोललेच नाहीत. ते बोलले आम्ही भुमरेला कसं निवडून आणलं, आम्ही शिरसाटांना निवडून कसं आणलं. परत एकनाथरावजी शिंदेंना म्हणले तुमच्यावरचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला. आयला हे आज नवीन महाराष्ट्राला नवीनच कळलंय. म्हणजे मनोज जरांगे आंदोलन उभं करून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये कुणाच्या तरी अजेंड्यावर काम करत होते. आज ते स्वतः बोललेले. आणि हे बोलत असताना मनोज जरांगेंनी अजून एक आमच्यावर आरोप केलेला आहे. मंत्रालय परिसरामध्ये बाळासाहेब भवन नावाचं शिवसेनेचं एक कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये माझे सहकारी किंवा मी, आम्हाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून नेऊन आमचा गुरुपौर्णिमे दिवशी सत्कार केला. मनोज जरांगे म्हणतो की हे लोक तिथं कशा काय आले. मनोज जरांगेला माझा एक सवाल आहे, तुझ्या बापाचं घर आहे का शिवसेना भवन? म्हणजे आम्ही ओबीसी बांधव आहोत. एकनाथरावजी शिंदे फक्त एका जातीचे नेते आहेत का? अरे मनोज जरांगे एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व मर्यादित का करतोय? एका समाजापुरतं तू का मर्यादित करतोय? अरे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षामध्ये ओबीसी नेते नाहीत का? त्यांच्या पक्षांना ओबीसीने मतदान केलं नाही का? मग ओबीसीचा एखादा कार्यकर्ता त्यांच्या कार्यालयात गेला तर तुझ्या पोटात पोटशिळ उठायचं कारण काय? त्यामुळं ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस हे तुझे विरोधक आजपर्यंत होते. एकनाथराव शिंदेच्या कार्यालयामध्ये एखादा ओबीसी कार्यकर्ता गेला म्हणून त्याला तू धारेवर जाणार. अरे ओबीसींच्या मताचा अधिकार काढून बिडून घेतला की काय? मुळात संविधान मानणारे आणि पक्ष पार्टी ज्यावेळी चालवावी लागते त्यावेळी सगळ्यांचं मतदान हवं असतं. सगळ्यांच्या प्रश्नावर त्यांना काम करावं लागतं. मुळात एकनाथरावजी शिंदे साहेबांना माझं सांगणं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे, आणि ते लाड वगैरे ही जी मंडळी आहेत त्यांच्याकडे सारखं ये जा ये जा ये जा करत असतात. काय ते आपल्याकडे म्हण आहे
गाडाव मेलं गोजानन, शिंगरू मेलं येरझाऱ्यानं. काय काय लाडची भूमिका काय? तुम्ही वारंवार तिकडे जाता म्हणजे तुम्ही त्याला फसवायला जात होता का? ते काय म्हणतायत हे सरकारला तुम्हाला सांगता येत नाही, आणि सरकार काय निर्णय घेतय ते मनोज जरांगेला कळत नाही. आज मनोज जरांगेंनी ज्या भाषेमध्ये माननीय छगनराव भुजबळ साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये वडेट्टीवार साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये परळीच्या बंधू भगिनीवरती ते उल्लेख करत आलेले आहेत, ह्यांनी काय एका समाजाचा ठेका बिका घेतला काय हो? आणि एखाद्या समाजाची मागणी न्याय मागत असताना इतर समाजाला शिव्या देणं, श्राप देणं, तळतळाट व्यक्त करणं ही आंदोलनाची कुठली भाषा आहे हो? मला वाटतंय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आणि हे जे तुम्ही लाडावून ठेवलंय ना लाडोबा, ह्या लाडोबाला आरक्षण कुठून सुरुवात होतं, आरक्षण कुणाला दिलं गेलं, आरक्षण का दिलं गेलं हे एकदा समजावून सांगण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे, आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही, अराजकाची भाषा बोलतो हा माणूस, आम्ही बघून घेण्याची भाषा बोलतो. मग ज्या या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत, भटके विमुक्त आहेत, मग त्यांनी आता या महाराष्ट्रात राहायचं नाही का? आता ते छोटे 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 समूह आहेत, मग त्यांच्यावर हा दादागिरी करणार का? त्यांच्या नेत्यावर हा दादागिरी करणार का? अरे तो सामाजिक न्याय माग ना. इथं लोकशाही आहे, इथं न्याय व्यवस्था आहे, इथे वेगवेगळे विभाग आहेत. मनोज जरांगेला लोकशाही मान्य नाही, मनोज जरांगेला इथं जे नेते काम करतात, पक्ष काम करतात ते मान्य नाहीत. मनोज जरांगेने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम केलंय, ते त्यांनी आज बोलून दाखवलंय. त्यामुळं इथल्या पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे की इथं जे कास्ट स्क्रुटिनी करणारे आहेत, कास्ट व्हॅलिड करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या कामकाजामध्ये तुम्ही दबाव टाकून हस्तक्षेप करू शकत नाही. हे कालच्या 3-4 प्रकरणावरून इथल्या न्याय व्यवस्थेनं दाखवून दिलेलं आहे. आमचा संविधानावर विश्वास आहे, आमचा व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि आम्ही ओबीसी, व्हिजेएनटी, एससी एसटी बांधवांनी कधीही व्यवस्थेला चॅलेंज केलेलं नाही. आम्हाला 6-6, 7-7 महिने कुटुंबातलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असून सुद्धा जर त्याची वंशावळ जुळवत असताना अडचणी निर्माण होत असेल तर आम्हाला ही सर्टिफिकेट मिळत नाही. सर्वात मोठी जी अडचण आहे ती जेनेलॉजी म्हणतात वंशावळीला. ही जेनेलॉजी जोपर्यंत जुळणार नाही तोपर्यंत कुणाला ही सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे, तू कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात वावरतोयस आणि इथल्या व्यवस्थेला, संसदेला चॅलेंज करतोयस. तुला इथून पुढची, आणि तू नेहमी म्हणतो मी ह्याला पाडतो त्याला पाडतो, तुझे 25 आमदार पाडतो. तू विधान परिषदेला, विधानसभेच्या निवडणुकीला केलंच होतं ना आव्हान, कुणी ऐकलं तुझं? त्यामुळं, आणि राजकारणच करायचं ना मनोज जरांगेला, त्यांनी सरळ राजकारणात उतरावं, एखादा पक्ष जॉईन करावा, नाहीतर पक्ष काढावा. पण असं संविधानाला चॅलेंज करू नये, ओबीसीच्या मनात भीती निर्माण होईल अशी भाषा बोलू नये, ओबीसीच्या नेतृत्वावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर ओबीसी बांधव सुद्धा या सर्व गोष्टींवरती विचार करतील आणि विचारतील प्रश्न विचारतील.